नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या महारुद्रा करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये। आजच्या भाग 7 मध्ये आपण अंतरिक्ष आणि संरक्षणासंबंधित घडामोडींचा आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला काळी करून घ्या, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि सर्वात महत्त्वाचं, आतापर्यंत आपले चालू घडामोडीचे 7 भाग झालेले आहेत। एक शेवटचा राजकीय घडामोडींचा भाग बाकी आहे आणि नियुक्त्यांचा भाग बाकी आहे मित्रांनो। तर तो आपण अपलोड केल्यानंतर आपले करंट अफेअरची पूर्ण सिरीज कंप्लीट होऊन जाणार आहे। इथून पुढे आपण जे YouTube वरती फ्री लेक्चर्स घेत आहोत, तर इथून पुढे जीकेचे आणि मराठी तसेच मॅथ रिझनिंगचे फ्री लेक्चर्स घ्यायचे का ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला। आणि तत्पूर्वी अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे आपल्या अकॅडमीचं प्रमोशन बाबतीत। 1 एप्रिल 2026 पासून आपल्या महारुद्रा करिअर अकॅडमीची निश्चय 2.0 ऑनलाईन व ऑफलाईन बॅच सुरू झालेली आहे मित्रांनो। तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या निश्चय 2.0 या बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे। ॲडमिशनची संपूर्ण माहिती तुम्हाला खाली जो नंबर दिलेला आहे अकॅडमीचा, त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आहे। 2026 हे सर्वात जास्त सरकारी नोकरीचं वर्ष म्हटलं जाणार आहे मित्रांनो। तर त्यामुळे आपल्या नवीन बॅचमध्ये आपण पोलीस भरती, आर्मी, MPSC, जिल्हा परिषद, वनरक्षक, क्लार्क, तलाठी, ग्रामसेवक, PSI, स्टाफ सिलेक्शन कमिशन अशा सर्व महाराष्ट्र शासन तसेच केंद्र सरकारच्या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी नवीन निश्चय 2.0 बॅच सुरू केलेली आहे। तर वेळ न दवडता आपला प्रवेश निश्चित करा। कमी ॲडमिशन राहिलेले आहेत मित्रांनो, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या या निश्चय 2.0 मध्ये ॲडमिशन घेऊन 2026 मध्ये आपली एक ड्रीम पोस्ट सिक्युअर करा। तर वेळ न दवडता सुरू करूया आपल्या लेक्चरला। भारताचं पहिलं खाजगी नेव्हिगेशन केंद्र, ज्याचं नाव आहे अनंत सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर नेव्हिगेशन, सुरू झालेलं आहे। ठिकाण आहे तिरुवनंतपुरम, केरळमध्ये। भारताची जी अंतराळ संशोधन संस्था आहे इस्रो, ह्या इस्रोने ब्लूबर्ड 6 नावाचा सर्वात वजनदार उपग्रह जो की अमेरिकाचा आहे तो प्रक्षेपित केलेला आहे। त्याचं प्रक्षेपक वापरलेलं होतं LVM-3 म्हणजेच लॉन्च व्हेइकल मार्क 3 असा LVM-3चा फुल फॉर्म आहे, ज्याला आपण बाहुबली रॉकेट पण म्हणतो। जवळजवळ त्याचं 6500 किलोचं वजन आहे मित्रांनो ब्लूबर्ड 6 या उपग्रहाचं। इस्रो ही संस्था चर्चेत आहे, त्याच्यामुळे इस्रोचा फुल फॉर्म पण विचारतील आणि इस्रोवरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर इस्रोचा फुल फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, जिची स्थापना 15 ऑगस्ट 1969 झालेली होती। याचं मुख्यालय बेंगळुरू, कर्नाटकला आहे। इस्रोचे पहिले अध्यक्ष आहेत विक्रम साराभाई। विक्रम साराभाई यांना, इस्रोचे जे पहिले अध्यक्ष आहेत विक्रम साराभाई यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणतात। सध्याचे इस्रोचे अध्यक्ष आहेत 11वे व्ही नारायणन। आता ह्या पोलीस भरतीला यांच्यावरती पण प्रश्न आलेला होता की सध्याचे इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत, त्यामुळे हे पण लक्षात ठेवा। सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या अंतराळवीर नासामधून निवृत्त झालेले आहेत। त्यांनी आतापर्यंत 3 अंतराळ मोहिमा पूर्ण केलेल्या आहेत आणि 608 दिवस अंतराळात वास्तव केल्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे। 9 वेळा त्यांनी स्पेस वॉक करत विक्रम गाठला होता। 62 तास 6 मिनिटे यांनी स्पेस वॉक केलेला होता। अंतराळात मॅरेथॉन धावणाऱ्या पहिल्या अंतराळवीर ठरलेल्या आहेत त्या। आणि शेवटची मोहीम त्यांनी 2024-25 मध्ये बोईंग स्टारलाइनर संबंधित मोहीम पूर्ण केलेली होती, जी की 8 दिवसांची होती। नासाचा फुल फॉर्म काय आहे? नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन। फुल फॉर्मवरती सुद्धा प्रश्न येतात। ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे मित्रांनो, जिची स्थापना 1958ला केलेली आहे आणि वॉशिंग्टन DC अमेरिका येथे तिचं मुख्यालय आहे। सध्या त्याचे 2026 मध्ये अध्यक्ष आहेत जेरेड आयझॅकमॅन। नेक्स्ट, जगातलं पहिलं खाजगी स्पेस स्टेशन हेवन 1 नावाचं आहे। विकसित करणारी जी संस्था आहे ती आहे वास्ट स्पेस। हे स्पेस स्टेशन 2027 मध्ये फाल्कन 9 रॉकेटद्वारे प्रक्षेपित केलं जाणार आहे। जगातलं पहिलं स्पेस स्टेशन सॅल्यूट 1 हे रशियाने लॉन्च केलेलं होतं, ज्याचं प्रक्षेपण 19 एप्रिल 1971 ला केलेलं आहे।
भारताचे अंतरिक्ष स्पेस स्टेशन हे 2035 पर्यंत पूर्ण केलं जाणार आहे. द्रौपदी मुर्मू यांनी ऐतिहासिक उड्डाण केलेलं आहे. अटॅक हेलिकॉप्टरमधून उड्डाण करणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. प्रलय क्षेपणास्त्राची निर्मिती DRDOने केलेली आहे, ज्याची रेंज 150 ते 500 किलोमीटरची आणि हे जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. नॅशनल हायटेक सायबर फॉरेन्सिक लॅबोरेटरी NHGच्या मुख्यालयात म्हणजे मानेसर हरियाणाला सुरू करण्यात आलेले आहे, ज्याचा उद्देश काय होता की सायबर हल्ल्यांना तोंड देण्यासाठी या केंद्राची उभारणी केलेली आहे. NHGचे महासंचालक आहेत B श्रीनिवासन. नेक्स्ट, INS अंजदीप वरती पोलीस भरतीला प्रश्न पडलेला होता. INS अंजदीप ही पाणबुडी विरोधी लढाऊ जहाज आहे. अर्नाळा श्रेणीतली ही तिसरी जहाज आहे, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर भारत फ्रान्सने हॅमर क्षेपणास्त्र तंत्रज्ञान करारावरती स्वाक्षरी केलेली आहे आणि भारतात प्रथमच ग्लोबल इकॉनॉमिक कॉर्पोरेशन परिषदेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. हॅमरचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो, त्यामुळे लक्षात ठेवा हायली अजाईल मॉड्युलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज. फ्रान्सच्या सॅफ्रॉन कंपनीसोबत भागीदारी केलेली आहे. या हॅमरचा जो पल्ला आहे तो 20 ते 70 किलोमीटरचा आहे आणि हे हवेतून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र आहे. नेक्स्ट, आता ऑपरेशन्स वरती प्रश्न हमखास विचारला जातो. 1 मार्क तुमचा सिक्युअर करून घ्या मित्रांनो. इथून महत्त्वाचे ऑपरेशन्स कोणकोणते आहेत? ऑपरेशन सागरबंधू, श्रीलंकेला जो दित्वा चक्रीवादळामुळे नुकसान झालेलं होतं तर त्याला मदत करण्यासाठी हे सागरबंधू ऑपरेशन राबवलेलं आहे. ऑपरेशन सिंदूर, पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तान विरुद्ध हवाई स्ट्राईक केलेली आहे आपण. ऑपरेशन महादेव, झिरो टॉलरन्स अंतर्गत दहशतवाद्यांचा माग काढणे हे त्याचं मोटिव्ह होतं. ऑपरेशन मैत्री, नेपाळमधील भूकंपग्रस्तांना मदतीसाठी राबवलेलं आहे ऑपरेशन. ऑपरेशन सिंधू, इराण आणि इस्रायलमध्ये जे भारतीय अडकलेले आहेत त्यांना मायदेशात आणण्यासाठी हे ऑपरेशन राबवलेलं आहे. ऑपरेशन अजय, इस्रायल हमासमध्ये भारतीय जे अडकलेले आहेत त्यांना परत आणण्यासाठी राबवलेलं होतं ऑपरेशन. ऑपरेशन दोस्त, तुर्की आणि सिरियामध्ये जो भूकंपग्रस्त जे लोक आहेत त्यांना मदतीसाठी आपण हे ऑपरेशन दोस्त राबवलेलं आहे. नेक्स्ट, ऑपरेशन कावेरी, सुदानमध्ये अडकलेले जे भारतीय आहेत त्यांना परत आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी आपण केलेलं आहे. 2026 मधले जे महत्त्वाचे ऑपरेशन्स आहेत ते बघूया. ऑपरेशन स्वदेश, हे ऑपरेशन स्वदेश VVIMP आहे. लक्षात ठेवा ऑपरेशन स्वदेश आणि ऑपरेशन सिंधू हे 2 महत्त्वाचे ऑपरेशन आहेत. तर ऑपरेशन स्वदेशचं काय मोटिव्ह आहे? इराणमधले जे भारतीय अडकलेले आहेत त्यांना परत आणण्यासाठी हे राबवलेलं ऑपरेशन आहे. ऑपरेशन प्रहार, पंजाबमधल्या गँगस्टर्सची गुन्हेगारी संपवण्यासाठी हे राबवलेलं ऑपरेशन आहे. ऑपरेशन मेगाबुरू, झारखंडमधल्या नक्षलवाद्यांविरुद्ध राबवलेलं ऑपरेशन आहे. आणि ऑपरेशन मैत्री, नेपाळमधल्या भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी हे राबवलेलं होतं ऑपरेशन. आता 2026चे हे आपण ऑपरेशन्स बघितलेले आहेत मित्रांनो. आता भारतीय सेनेने सूर्यास्त्र या रॉकेट सिस्टीमसाठी इस्रायल देशासोबत करार केलेला आहे. आपल्या अंटार्क्टिका खंडावरती जे संशोधन केंद्र आहेत ते आहेत भारती, गंगोत्री आणि मैत्री, हे पण लक्षात ठेवा. अंटार्क्टिका असा खंड आहे जिथे मनुष्यवस्ती नाही आहे, पूर्ण बर्फाच्छादित प्रदेश येतो. देशातील पहिलं स्पेस सेंटर सरकारी शाळेच्या परिसरात असणारं जे ठिकाण आहे ते आहे नया रायपूर, ज्याचं नाव आहे अंतरिक्ष संगवारी. ड्रोन विरोधी सुरक्षा प्रणाली सुरू करणारं पहिलं बंदर आहे चिदंबरम बंदर, तामिळनाडू. नेक्स्ट, महत्त्वाचे युद्ध सराव आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. युद्ध सरावावरती पण एक प्रश्न हमखास येतो. एकुवेरी नावाचा युद्ध सराव भारत मालदीव दरम्यान होतो. सूर्यकिरण, भारत आणि नेपाळ. डेझर्ट सायक्लॉन, भारत आणि UAE. धर्मा गार्डियन, भारत जपान. दोस्ती 17, भारत श्रीलंका आणि मालदीव दरम्यान होतो. हरिमाऊ शक्ती, भारत मलेशिया दरम्यान होतो. सायक्लॉन, भारत इजिप्त दरम्यान. वज्रप्रहार, भारत अमेरिका. गरुड शक्ती, भारत इंडोनेशिया. इंद्रा, भारत रशिया. आणि टायगर ट्रायम्फ, भारत अमेरिका. असे महत्त्वाचे युद्ध सराव बघितलेले आहेत, त्याच्यामुळे याच्यावरती एक नजर टाकून घ्या मित्रांनो. नेक्स्ट, लेफ्टनंट सई जाधव कोल्हापूरची जी महिला आहे आपली, तिने भारतीय लष्करी अकॅडमी डेहराडूनमधून प्रशिक्षण पूर्ण करणारी ती पहिली महिला अधिकारी ठरलेली. त्यानंतर राफेल फायटर जेट उडवणारी पहिली महिला होती शिवांगी सिंग. अंतराळात प्रवास करणारी पहिली व्हीलचेअर वापरणारी व्यक्ती आहे मायकेला बेनथॉस. NDA मधील कॅडेट म्हणून राष्ट्रपती कांस्य पदक जिंकणारी पहिली महिला आहे सिद्धी जैन. अग्नि 3ची जी मारक क्षमता आहे ती आहे 3000 ते 3500 किलोमीटरची. प्रजासत्ताक दिनानिमित्त पुरुष जवानांच्या दलाचं नेतृत्व केलेलं आहे
सिमरन बाला इने आणि ही जम्मू काश्मीरची महिला आहे. तर अशा पद्धतीने आपण भाग 7 अंतरिक्ष आणि संरक्षणासंबंधित घडामोडी बघितलेल्या आहेत. 1 एप्रिल 2026 पासून आपले निश्चय 2.0 नावाची नवीन ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच सुरू झालेली आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या या निश्चय 2.0 मध्ये ॲडमिशन नोंदवायचं आहे. तुम्हाला निश्चय 2.0 ची संपूर्ण माहिती आपल्या खालच्या स्क्रीनवरती जो मोबाईल नंबर दिसतो आहे तर त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाणार आहे. थोडेच ॲडमिशन राहिलेले आहेत मित्रांनो. तर लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करून येणाऱ्या 2026 मध्ये आपली ड्रीम पोस्ट फिक्स करा. तर भेटूया नेक्स्ट भागमध्ये.